नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, शिवसेनेतील फुटीवरती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयानं निश्चित केलेल्या सूत्राच्या बाहेर जाऊन निर्णय दिल्यानं त्याला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका ठाकरे गटाच्या वतीनं 15 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये करण्यात आली। या प्रकरणी सुनावणी शुक्रवारी ठेवण्यात आली होती, पण आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे। तर मग शिवसेनेतील फुटीवरती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गेल्या आठवड्यामध्ये निर्णय देताना शिंदे गटाला दिलासा दिला होता। दोन्ही गटांच्या आमदारांना पात्र ठरवीत शिवसेना पक्ष शिंदे यांचाच असा निर्वाळा त्यांनी दिला। नार्वेकर यांच्या निकालाच्या विरोधामध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली। सुभाष देसाईंविरुद्ध विधिमंडळ सचिवालय या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने गेल्या मे महिन्यात निकाल देताना कोणत्या मुद्द्यावरती अपात्रतेवरती निर्णय घ्यावा याच्या मार्गदर्शक सूचना ठरवून दिल्या होत्या, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या सूत्राच्या बाहेर जाऊन अध्यक्ष नार्वेकर यांनी निकाल दिल्याचा आक्षेप ठाकरे गटाने घेतलेला आहे। दरम्यान या प्रकरणी 19 जानेवारी म्हणजेच शुक्रवारी सुनावणी होणार होती, परंतु आता या प्रकरणी 22 जानेवारी म्हणजेच सोमवारी सुनावणी घ्यावी अशी मागणी ठाकरे गटाच्या ज्येष्ठ वकिलांनी सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्याकडे केलेली आहे। ही मागणी मान्य झाली असून आता सोमवारी सुनावणी होणार आहे। दरम्यान नार्वेकरांच्या निकालाविरोधात शिंदे गटानेही मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती। या याचिकेवरती आज म्हणजेच 17 जानेवारी रोजी सुनावणी झाली। या सुनावणीवेळी खंडपीठाने राहुल नार्वेकर आणि ठाकरे गटाला नोटीस बजावली आहे। या नोटिशीला 8 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले। तसंच सर्वोच्च न्यायालयातही या प्रकरणी सुनावणी सुरू आहे का अशी विचारणाही उच्च न्यायालयाने केलेली आहे। तर मग आता पुढे काय होतं हे पाहणं जास्त इम्पॉर्टंट आहे। तर आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।